हाय, 104.2 माय एफएमची मी आहे आरजे शुभी आणि आपल्या सगळ्यांना माहिती की हे जग किती सुंदर आहे. पण हे सुंदर जग बघण्यासाठी आपले जे सुंदर डोळे आहेत ना ते बेस्ट वर्किंग कंडिशनमध्ये असणं मात्र इम्पॉर्टंट आहे. पण बऱ्याच वेळा लोकांना चष्मा असतो, जसं मला पण आहे. काचबिंदू होतो, त्यानंतर मोतीबिंदू होतो किंवा डोळ्यांचे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि अशा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे फक्त आणि फक्त रामोळे आय हॉस्पिटलला. कारण डोळे म्हटलं तर रामोळे. सो आज आपण हॉस्पिटलचा टूर घेणार आहोत आणि आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की कुठकुठल्या सुविधा इथे आपल्याला उपलब्ध आहेत. सो कम विथ मी. रामोळे आय हॉस्पिटलचं जे डायग्नॉस्टिक डिपार्टमेंट आहे तिथल्या डॉक्टर अंजना महाजन आपल्यासोबत सध्या आहेत. कशा आहात मॅम? आय एम गुड. हॅलो. मला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्याकडे कुठल्या ॲडव्हान्स मशिनरीज आहेत? ओके. हां. हे आपल्याकडे लेटेस्ट एक मशीन आली आहे. हे पेरिमीटर आहे. ओके. याच्यामध्ये ग्लॉकोमा मीन्स काचबिंदू मध्ये जे क्षेत्रफळमध्ये कमीपणा येतो त्याच्या डायग्नोसिस करायला या मशीनचा उपयोग होतो. ओह वाव. मस्ट बी दिस इज व्हेरी ॲडव्हान्स्ड, राईट? या, दिस इज व्हेरी ॲडव्हान्स्ड. देन वी हॅव ग्रीन लेझर. अच्छा. या मशीनमध्ये ज्या लोकांना डायबेटिक रेटिनोपॅथी वगैरे असतो त्यामुळे जे रेटिनावर मायक्रोवेस्क्युलर एन्जिओपॅथी होते त्याला ट्रीट करायला या ग्रीन लेझरची हेल्प घेतली जाते. याने लेझर दिलं जातं. वंडरफुल. अँड देन वी हॅव दिस ए स्कॅन मशीन. आपण जेव्हा कॅटरॅक्ट करतो, कॅटरॅक्टमध्ये केल्यानंतर जे आपल्याला लेन्स इम्प्लांट करायचं असतो ते कुठले नंबरचे लेन्स इम्प्लांट करायला ते नंबर काढायला आपल्याला या ए स्कॅन मशीनचा यूज होतो. आणि म्हणूनच डोळे म्हटलं तर रामोळे. आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कारण आपण अनुभव घेतलेला आहे, आपण पाहिलेलं आहे की डोळे म्हणजे रामोळेच. आणि आज रामोळे हॉस्पिटलचे आपण टूर तर घेत आहोत. इथे काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे हे सुद्धा जाणून घेणारच आहोत. आपल्यासोबत सध्या आहे रामोळे आय हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित रामोळे. सर, कसे आहात? फाईन, थँक्यू. सर, मी तुमचं नाव इतकी वर्ष झाले ऐकलंय. ऑलमोस्ट 20 वर्षांचा तुमचा हा प्रवास आहे, हॉस्पिटलचा प्रवास आहे. सो एकूणच प्रवासाबद्दल काय सांगाल? 2006 मध्ये आम्ही नाशिककरांच्या सेवेमध्ये रामोळे आय हॉस्पिटल सुरू केलं आणि हॉस्पिटल सुरू करण्याचा उद्देश एवढाच होता की नाशिककरांना ज्या काही मॉडर्न नवीन ज्या काही आय ट्रीटमेंट्स आहेत त्या ट्रीटमेंट्स आमच्याकडनं आम्ही त्यांना द्याव्या ह्या उद्देशाने आम्ही रामोळे आय हॉस्पिटल
सुरू केलं. त्यामुळे आय हॉस्पिटल आम्ही 2006 मध्ये सुरू केल्यानंतर स्टेप बाय आम्ही हळूहळू आमच्या टेक्नॉलॉजी ह्या अपग्रेड केल्या आणि टेक्नॉलॉजी अपग्रेड करता करता आता आम्ही ह्या लेवलला आलो की तुम्हाला आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया जी आहे ती इंजेक्शन न देता इंजेक्शन विरहित अगदी मायक्रो इन्सिजनल म्हणजे 2 mm पेक्षा कमी छोट्याशा होलमधनं आम्ही ती शस्त्रक्रिया करतो आणि त्याचा फायदा तुम्हाला असा होतो की तुम्ही अगदी 3 ते 4 दिवसात तुमचं पूर्णपणे रुटीन सुरू करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला आधी 1 महिना 1.5 महिना वेट करायला लागत होतं. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी आम्ही हळूहळू डेव्हलप करत आलो आहे. रामोळे हॉस्पिटलमध्ये आम्ही आतापर्यंत 20,000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया ह्या यशस्वीपणे केलेल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये आता आम्ही अगदी लहान मुलांपासून म्हणजे अगदी पिडियाट्रिक्स ज्यांचा अगदी जन्म झाला अशा नवजात बालकापासून तर अगदी 100 वर्षांच्या आजोबांपर्यंतच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो आहोत. सर्व प्रकारच्या पिडियाट्रिक्स, रेटिना, रिफ्रॅक्टिव्ह ज्याच्यामध्ये महत्वाचं आहे लॅसिक आणि रिफ्रॅक्टिव्ह कॅटरॅक्ट सर्जरी की तुम्हाला कॅटरॅक्ट सर्जरी केल्यानंतर चष्मा वापरायची गरज नाही. ह्या सगळ्या मॉडर्न ट्रीटमेंट्स आम्ही आता इथे देतो आहोत. मी ऍक्च्युली या प्रश्नाकडे येणारच होते की ऍडव्हान्स जे काही ऑपरेशन्स लसे करायला लागतात, लेसिक आहे त्यामध्ये आणि तिथपासून सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्या आतापर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही केलेल्या आहे, सो कुठल्या सुविधा आपल्याला इथे मिळतात हे मला जाणून घ्यायचंच होतं. बट थँक्यू सर, तुम्ही ते ऑलरेडी आम्हाला एक्सप्लेन केलं. सर, मी एक गोष्ट खूप वर्षांमध्ये अनुभवली की आजकाल थोडा जरी नंबरचा चष्मा दिसला ना की एक मित्र एखादा दुसरा मित्राला किंवा मैत्रिणीला पटकन म्हणतो हा घे ना लेसिक करून. बरं, ती व्यक्ती ते मनावर घेते, पण ते करत असताना ते अगदी भाजी बाजारात आपण जसं फिरतो ना तसं असंख्य हॉस्पिटल्सला ते व्हिजिट करतात आणि त्यातल्या त्यात ते परवडणारे ट्रीटमेंट्स बघतात. त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटते की प्रत्येक हॉस्पिटल काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतो, पण रामोळेने नेहमी युनिक काहीतरी दिलंय आणि त्यामुळेच आपण म्हणत असतो की डोळे म्हटलं तर रामोळे. सो आपल्याकडे असं काय युनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, काय सांगाल त्याबद्दल? हो, आता ज्या लॅसिक ट्रीटमेंट आहेत ह्या ट्रीटमेंट ह्या कॉमन ट्रीटमेंट झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर यंगस्टर्स जे आहेत ह्या लॅसिक ट्रीटमेंट करून घेत आहेत आणि त्यांना चष्म्यापासून फ्रीडम पण मिळत आहे. आता ह्या ज्या लॅसिक ट्रीटमेंट आम्ही आमच्याकडे करतोय त्याच्यामध्ये युनिकनेस हा आहे की आम्ही आमच्याकडे जे ट्रीटमेंट्स करतोय त्याच्यामध्ये आम्ही नवीन काउंटुरा जी टेक्नॉलॉजी आहे ती काउंटुरा टेक्नॉलॉजी वापरतोय. काउंटुरा टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं लेझर करतानाच डोळ्यावरच्या ज्या काही छोट्या ॲबनॉर्मलिटीज आहेत, त्याच्या इरेग्युलरिटीज आहेत, त्या इरेग्युलरिटीज पण आपण क्लीन करू शकतो. त्यामुळे आपण जी कल्पना करतो की इगल आय विजन, आपल्याला ती इगल आय विजनचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण काउंटुरा विजनने आपण पूर्ण करू शकतो आणि त्यात ॲडव्हान्स ट्रीटमेंट आम्ही देतो. ज्या आर्म फोर्सेस किंवा मिलिटरीसाठी किंवा नासा किंवा अशा ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत ज्या ॲडव्हान्स सरफेस ट्रीटमेंट रेकमेंड करतात स्पेशली त्यांच्यासाठी, तर त्या ॲडव्हान्स सरफेस ट्रीटमेंट्स आम्ही रामोळे हॉस्पिटलमध्ये करतो. ह्या ज्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्या आहेत या ट्रीटमेंट्स करण्यासाठी केवळ नाशिककरच नाही तर आमच्याकडे पुणे, मुंबई अशा बाहेरच्या मोठ्या शहरातनं पण लोक आता येतात. हा उलटा फ्लो आहे, कारण ह्या ट्रीटमेंट आम्ही बाहेरच्या सिटीजपेक्षा खूप अफोर्डेबल रेटने आम्ही नाशिकमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि ह्या ट्रीटमेंट ज्या आहेत ह्या स्टेट ऑफ आर्ट ट्रीटमेंट आपण वर्ल्ड क्लास स्टँडर्डला मॅच करतो. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. सो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुमचं कुठलंही असं स्वप्न असेल आयुष्यात, इव्हन करिअर वाईज, जिथे तुम्हाला अगदी तीक्ष्ण गरुडासारखी नजर असायला हवी आहे, पण जर नंबर असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल देन यू नो वेअर टू रीच. अगदी मुंबई पुण्याचे सुद्धा लोक इथे येतात आणि अफोर्डेबल दरामध्ये या सगळ्या ॲडव्हान्स सर्जरीज मात्र करून घेत असतात. सर, मला तुम्हाला हे विचारायचं, सिन्स सगळे लोक आपल्याला इथे सध्या बघत आहेत, कुठला एक मेसेज तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला द्याल? मी असंच म्हणेल की आय टेक्नॉलॉजी ही खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे. याच्यामध्ये आपण बेसिक पासून तर अगदी खूप, म्हणजे आता तुम्ही असं म्हटलं की पूर्वी कॅटरॅक्ट सर्जरी केली तर प्रत्येक जण असं विचार करायचा की अरे आता मला मोठा जाड काचेचा चष्मा लागेल, मला महिना 1.5 महिना काही करता येणार नाही, मग मी हँडिकॅप राहील एवढ्या दिवसासाठी. पण नाही, आत्ताचं जग झालं ते फास्ट जग आहे. प्रत्येकाला अगदी म्हटलं तर सिनियर सिटीजनचं लाईफ जे आहे ते पण ॲक्टिव्ह लाईफ आहे. मग अशा याच्यामध्ये आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीकडे गेलं पाहिजे. त्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या आपण करून घेतल्या पाहिजे, ज्याच्याने आपल्याला खूप बेनिफिट्स होईल. याच्यापेक्षा रामोळे आय हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत, मेडिक्लेम फॅसिलिटीज आहेत. ज्या मेडिक्लेम फॅसिलिटीज ज्या आहेत
त्याच्याबरोबर आमच्याकडे CGHS, ESIC अशाही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ज्या आम्ही नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि या व्यतिरिक्त आम्ही ज्या काही ट्रीटमेंट्स देतो, ज्या मॉडर्न ट्रीटमेंट्स देतो, त्या ट्रीटमेंट्स आम्ही कॉन्स्टंटली अपग्रेड करत असतो आणि ज्या नवीन नवीन ट्रीटमेंट ज्या आहेत त्या आमच्याकडे इंटिग्रेट करत असतो. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही अवेलेबल केल्या आहेत आणि मला असं वाटतं की या ट्रीटमेंट्स नाशिककरांपर्यंत आम्ही पोहोचवण्यात यशस्वी होऊ. ॲब्सोल्युटली. आणि त्यासोबतच मला इथे ॲड ऑन करायला आवडेल, या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सोबतच 20 वर्षांचा दांडगा अनुभव, 25,000पेक्षा केलेल्या जास्त शस्त्रक्रिया, हे कुठेच मिळू शकत नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला रामोळे आय हॉस्पिटलमध्येच मिळू शकतं. सो इन एनी आय प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे कुठे रीच आउट करायचं आहे ते.